सितारों वाली शगनादी शब आई रे, बनों से बनने की मिलने की जो रुत लाई रे, शहनाइयों गूंजी सबके आंखें भर आई रे, शहनाइयों गूंजी सबके आंखें भर आई रे। जसं म्हणजे लहानपणापासून लग्न हा जेव्हा विषय यायचा तेव्हा मला जसा पर्सन हवा होता माझा हस्बंड म्हणून, की जो की काम असेल, जो की माझा राग शांत करू शकेल, जो की मला सपोर्ट करेल माझ्या ड्रीम्स कम्प्लीट करण्यासाठी माझ्या करिअरच्या बाबतीत. आय होप अँड आय एम शुअर की मला माझा तसाच मिळाला आहे हस्बंड. त्यामुळे खूप हॅप्पी आहे मी की माझं लग्न आदित्य यांच्याशी होतंय. आमच्यामध्ये जेव्हा मी छोटी होती तेव्हा आमच्यामध्ये खूप 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 भांडण झाले. लाईक मी तिला खूप मारलंय, तरी तिने बिचारीने कधीच नाही मारलंय. आणि ती अजून पण तशीच आहे. म्हणजे मी खूप जास्त मूकवट आहे, पण दीदी खूप जास्त प्रेमळ, खूप म्हणजे खूप. आणि म्हणजे तेव्हा मी इमोशनल पण झाली होती. तिने जेव्हा तिचा साखरपुड्याचा फोटो पाठवला होता, म्हणजे ती साडी सिलेक्शनला गेली होती, तेव्हा तिने फोटो पाठवला होता आणि मी तेव्हा रूममध्ये अशीच बसलेली, पण तिने मला तो फोटो पाठवला तेव्हा माझ्या डोळ्यात मी म्हणजे रडायलाच लागली. बिकॉज म्हणजे मी जेवढी जेवढी मी खुश आहे ती ब्राईड होईल त्याच्यानी, पण मी तेवढीच थोडी उदास पण होईल. कारण ऑफकोर्स आता घरी आल्यावर कोणी त्रास द्यायला नसेल. लाईक मी हॅपी पण आहे आणि सॅड पण आहे, कारण की तिचं आता लग्न होत आहे, तर लाईक ती चांगली गोष्ट आहे. पण असं वाटतं की ती आता जाणार दुसऱ्यांच्या घरी, तर मी खाली येऊन कोणाशी गोष्टी शेअर करणार, ते सगळं मी मिस करणार. तू तुझ्या लाईफमध्ये खूप जास्त हॅपी राहा. मी खूप जास्त छोटी आहे, पण मी एवढं सांगितलं तुला कधी माझी हेल्प लागली तर मी नेहमी तुझ्यासाठी आहे. आय लव्ह यू. छोट्यापणापासूनच बघत आलो आणि ती एकदम केअरिंग आणि स्वीट आहे. कधी पण काय लागलं तर ती नेहमी असायची सगळ्यांसोबत आणि सगळ्यांसाठी. आणि खूप हौशी आहे घरामध्ये आणि खूप जास्त प्रेमळ आहे आणि तिच्यासारखी माया कोणामध्येच नसेल. मी खूप हॅप्पी असेल तिला तिचा लाईफ पार्टनर भेटलाय, पण तेवढंच इमोशनल असेल की ती घरातून जाईल. शिवानी एक मायेची झळक आहे. ती माझ्या जीवनातील एक स्पेशल, म्हणजे एकदम जसं जीवनामध्ये कोणतरी एक फेवरेट असतं ना, तशी माझी एक दीदी शिवानी आहे. जशी ती लाईफमध्ये आली, आम्हाला जसं वागणूक, एक काका असून ती आम्हाला भावासारखं मानते. आणि तिच्या लाईफमध्ये जिने आम्हाला शिकवले बऱ्यापैकी, तिने खूप काही शिकवले. पण आज आमची घरची ती लक्ष्मी आहे ना, माझ्या जीवनातली एक स्पेशल व्यक्ती म्हणून आज माझी शिवानी दीदीचा लग्न आहे. तिला एक मनपूर्वक पुढच्या वाटचालीला शुभेच्छा म्हणून तिला देते. बद्दल हे सांगायला आवडेल की त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेत, मला खूप प्रेम दिलंय. आणि ह्यापुढे मम्मी पप्पाने कधी असं नाही समजावं की दोनच मुली आहेत तर मग त्यांना नंतर कोण बघेल. मी फक्त त्यांच्यापासून एक फोन लांब आहे, त्यांचा एक फोन आला की मी लगेच हजर असेल इथे. म्हणजे माझ्या सगळ्या काकांनी माझ्यावर खूप प्रेम केलंय. प्रमोद दादाने मला लाईफ म्हणजे ऑलमोस्ट ज्युनियर KG to 10th मला रोज स्कूलमध्ये सोडलंय आणि मला नेहमी लक्षात राहील त्याच्याबद्दल की त्याने माझ्यासाठी इतके कष्ट घेतलेत. प्रशांत दादा, प्रल्हाद दादा, सगळ्यांनीच, प्रदीप दादा, खूप लाड पुरवलेत, सगळे लाड पुरवलेत. मी आणि मानसी आम्ही खूप जास्त भांडतो, लाईक टॉम अँड जेरी भांडतो. पण यावेळेस मी तिला खूप जास्त मिस करेल. जेवढं आम्ही भांडतो तेवढंच एकमेकींवर प्रेम पण करतो.
त्यामुळे मी तिला खूप जास्त मिस करणार आहे. आणि आम्ही सगळे कझिन्स, हिमांशू, भावेश, साक्षी, नेहा, आर्यन, आम्ही रात्री जे आईस्क्रीम खायला जातो, जे रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत गॉसिप करत बसतो, हे सगळं मी खूप मिस करणार आहे. पण मी इथे नसताना प्लीज तुम्ही काय गॉसिप्स वगैरे करू नका, मला ते मिस करेन मी खूप. Mm-hmm.